आता वयात मोठ्या टॉप 9 बातम्या। 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार आहे। नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डनेही इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार आहे। नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार आहे। राज्यात उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अवकाळी पावसानं उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक विभागाकडून शहरातील 674 हॉस्पिटल्सना नोटीस देण्यात आली आहे। केवळ 138 रुग्णालयांकडेच अग्निशामक प्रमाणपत्र आहे। भंडाऱ्याच्या उमरझरीतील वाघाच्या हल्ल्यामध्ये जखमी महिला कोमात गेली आहे। रुग्णालयात दाखल महिलेची तब्येत आणखीन खालावल्यानं ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन पाहायला मिळतंय। आर्थिक मदतीच्या मागणीसाठी ग्रामस्थ ठाम आहेत। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अग्निशामक यंत्रणांची मुदत संपली आहे। सार्वजनिक विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय। निधीची कमतरता असून अग्निशामक यंत्र रिफिल केले जातील, पीडब्ल्यूडी विभागाची ही माहिती आहे। उद्यापासून 4 एप्रिल पर्यंत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर आहेत। चैत्र पौर्णिमेला पश्चिम महाराष्ट्रातल्या यात्रेसाठी गावाला जाणार असल्यानं 5 दिवसांसाठी डबेवाल्यांची सेवा बंद असणार आहे। या कालावधीतलं वेतन न कापण्याची डबेवाला संघटनेनं विनंती केली आहे। आता वया दिवसभरातील महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। आषाढी वारीसाठी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलैला पंढरपूरला प्रस्थान होणार आहे। 24 जुलैला पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार आहे। पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमाप यांची ही माहिती आहे। तुळजाभवानीचं मंदिर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त 22 तास खुलं राहणार आहे। 500 रुपयांचं विशेष दर्शन पासही बंद राहणार। यात्रेनिमित्त मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांचा सर्व सुट्ट्या रद्द। कामदा एकादशी निमित्त जेजुरीच्या खंडोबा मंदिरामध्ये द्राक्षांची पूजा घालत आरास करण्यात आली। पहाटे खंडोबा देवाची पूजा अभिषेक झाल्यानंतर भाविकांच्या वतीनं देवाला द्राक्षाची आरास करण्यात आली। एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये भगवान विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला। शंभू महादेवाचा लग्न सोहळ्याला भगवान विठ्ठल गेले असता पंक्तीत जेवण केल्याची आख्यायिका आहे। सप्तशृंगी देवीच्या वनीगडावरती जाणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली। श्री गुरुदेव भक्त मंडळाच्या स्तुत्य उपक्रम पाहायला मिळतोय। गेल्या 35 वर्षांपासून जेवण देण्याची परंपरा आहे। अटल सेतू आता विमानतळ JNPT आणि अलिबागला जोडला जाणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग अंतर 1.5 तासात गाठता येणार आहे। सिडकोने या प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू केली आहे। देशातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पुणे विमानतळ नंबर 1 आहे। गुणवत्ता आणि व्यवस्थापनामध्ये पुणे विमानतळाची बाजी पाहायला मिळते। देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत पुण्याचा पहिला क्रमांक पाहायला मिळतो। वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांच्या आणि अंड्यावरती उष्णतेमुळे कोंबड्या आणि अंडी वाचवण्यासाठी फॉगरद्वारे पोल्ट्रीतील वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न आहे। नाशिकमधील येवला येथील पोल्ट्री चालकाची ही नवीन शक्कल पाहायला मिळते। धुळ्याच्या शिरपूर बस आगारामध्ये प्रवाशांच्या 2 गटात राडा झालाय। 2 गटात लाथाबुक्क्यांनी कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली आहे। 2 गटात झालेल्या मारहाणीमध्ये एक कर्मचारी जखमी झालाय। हाणामारीचं कारण अद्याप स्पष्ट आहे।